सर मी विचार करत होतो की इलेक्ट्रोस्टॅटिक सोडून देऊ का हो सर? फार अवघड आहे सर, आणि फार मोठा, एवढे सारे फॉर्म्युले, एवढे न्यूमेरिकल कोण करत बसणार आहे? ए बेटा, तुझे सर असताना तुला एखादा टॉपिक सोडायची गरज आहे का फिजिक्सला? नाही ना. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स नको करू, पण मग कॅपॅसिटर कर ना. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा जवळजवळ 50 to 60% पार्ट कॅपॅसिटर आहे मिनिमम. म्हणजे 2 ते 3 मार्क इथून तुला पक्के आहेत. तर हेवी वेट टॉपिक सिरीज मध्ये सरांनी आणला आहे कॅपॅसिटर. त्यामध्ये आपण क्वेश्चन कव्हर करणार, फॉर्म्युला कॉन्सेप्ट कव्हर करणार आणि तुला काही क्वेश्चन प्रॅक्टिसला पण देणार. 2025 चे जास्तीत जास्त प्रश्न आहेत सर. व्हेरी नाईस. चला सुरू करू आपण. आणि कॅपॅसिटर मध्ये कुठून कुठून प्रश्न विचारतात बघा. व्होल्टेज आणि चार्ज डिव्हिजन, त्याच्यानंतर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स, डायइलेक्ट्रिक इन कॅपॅसिटन्स अत्यंत महत्वाचं, खूप आवडतं. सीईटी, जेई, नीट सगळ्यांनाच डायइलेक्ट्रिक आवडतं. आणि एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, इथे पण कन्फ्युज होतो सर आम्ही, कसं करायचं सर सांगतो आता. चला पटपट आपण लक्ष द्या. सगळ्यात पहिले बाळा चार्ज डिव्हिजन. चार्ज डिव्हिजन कुठं होतं? चार्ज डिव्हिजन तिथं होतं जिथं कॅपॅसिटर पॅरलल आहे. काय सर? पॅरलल आहे. पॅरलल कॅपॅसिटरचा अर्थ असा होतो की सर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. हे दोन कॅपॅसिटर पॅरलल मध्ये आहेत, यांच्यातलं पोटेन्शियल कॉमन आहे. हा चार्ज इथे येतो, काही चार्ज इकडे जातो आणि काही चार्ज इकडे जातो. ठीक आहे ना सर? आता बेटा चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स, कारण पोटेन्शियल तर कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. Q इज इक्वल टू CV. मग फॉर्म्युला बनतो. काय फॉर्म्युला बनतो? की जर मला कोणी विचारलं, काय विचारलं सर आपल्याला, की Q1 अपॉन Q2 चा रेशो काय? तर Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C, म्हणजे Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. नाही पण सर डायरेक्ट विचारलं तर, आम्हाला जर विचारलं की इथला चार्ज किती आणि इथला चार्ज किती, मग कसा काढायचा? मग फॉर्म्युला आहे ना. कसा फॉर्म्युला आहे? काय करायचं बघ, लक्ष दे. सगळ्यात आधी लिहायचा टोटल चार्ज. लिहिला टोटल चार्ज? येस सर. डिवायडेड बाय करायचं बेटा कॅपॅसिटन्स C1 प्लस C2 करायचं. केलं. आणि सर इकडे काय लिहायचं? तर इकडे कारण कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे म्हणून इथे लिहिशील C1. Q1 च्या समोर येणार आहे C1. ठीक आहे. तसंच जर Q2 विचारला तुला सेकंड कॅपॅसिटन्सचा चार्ज, तर तो आहे टोटल चार्ज. लिही अपॉन खाली C1 प्लस C2 लिही. लिहिला का? येस सर मी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बाळा इथे C2 लिही, कारण Q2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C2, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. झालं. हे झालं सर पॅरललचं चार्ज डिव्हिजन. झालं. पॅरललला चार्ज डिव्हिजन होतं, पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतं, लक्षात ठेव. ठीक आहे. जेवढी जास्त कॅपॅसिटन्स तेवढा जास्त चार्ज. ठीक आहे सर. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे की व्होल्टेज डिव्हिजन. तर व्होल्टेज डिव्हिजन कुठं होतं? तर व्होल्टेज डिव्हिजन होतं बेटा सिरीजला. म्हणजे काय होतं की सिरीजला काय असतं ना सर, की चार्ज कॉन्स्टंट असतो, कारण चार्जचा फ्लो होतो. चार्ज कॉन्स्टंट आहे पण कॅपॅसिटन्स वेगवेगळे, म्हणजे पोटेन्शियल डिवाइड होते. जर मी मानलं टोटल पोटेन्शियल V आहे, दोन्ही कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं टोटल पोटेन्शियल V आहे, तर पहिल्याला V1 मिळालं, दुसऱ्याला V2 मिळालं. तर कसं काढायचं? तर लक्षात ठेव, कारण इथे चार्ज कॉन्स्टंट आहे, सो मी म्हणू शकतो की पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स. बरोबर आहे सर? एकदम बरोबर आहे. आता फॉर्म्युला कसा येतो? फॉर्म्युला महत्वाचा. मग फॉर्म्युला कसा लिहायचा? जर मला V1 अपॉन V2 विचारलं, कारण इनव्हर्सचा रेशो आहे. इनव्हर्स म्हणजे इथे येणार आहे C2 आणि इथे येणार आहे C1. V1 च्या समोर C2, V2 च्या समोर C1. सर इथे कसं येणार? तर बाळा इथे येईल V1 इज इक्वल टू, सगळ्यात पहिले काय करायचं, तोच फंडा वापरायचा. V टोटल पोटेन्शियल, कारण आता आपल्याला पोटेन्शियल पाहिजे. टोटल पोटेन्शियल डिवायडेड बाय कॅपॅसिटन्सला लिहायचं C1 प्लस C2. ठीक आहे ना? पण सर इथे काय लिहिणार? कारण हे इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे म्हणून V1 च्या समोर C1 येत नाही. मग कोण येतो सर? V1 च्या समोर येतो C2. आलं लक्षात? तसंच बघ, V2 लिहायचं असेल तर सगळ्यात आधी टोटल पोटेन्शियल लिहायचं, खाली लिहायचं C1 प्लस C2. बरोबर आहे का सर? आणि सर इथे काय लिहायचं? तर V2 च्या समोर येईल C1. ठीक आहे. एकदम बरोबर सर. हे झालं पोटेन्शियल डिव्हिजन. ठीक आहे. कुठे होतं पोटेन्शियल डिव्हिजन? सिरीजला होतं. सर याचे क्वेश्चन करायचे का? करू आपण. थांब जरा. एक फॉर्म्युला जो बोनस फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी, तो काय आहे की बरेचदा सीईटी काय देईल, या पॉईंटचं पोटेन्शियल देईल, या पॉईंटचं पोटेन्शियल देईल, या दोन पॉईंटचं पोटेन्शियल देईल आणि म्हणेल या मधल्या पॉईंटचं पोटेन्शियल काय. तर डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. आलं लक्षात? येस सर लक्षात आलेले. आपण क्वेश्चन करून बघू. चला 2025 चा क्वेश्चन उचलू आपण. काय म्हणताय? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 4 मायक्रोफॅरेड. सर कुठला 4 मायक्रोफॅरेड? आपण दोन्ही 4 मायक्रोफॅरेड वर काढून बघू. ठीक आहे ना? हा पण बघू आणि हा पण बघू.
सगळ्यात आधी सर ना तर हे सिरीज आहे ना पॅरलल आहे, हे दोन्ही तर पॅरलल आहे, पण हे टोटल पोटेन्शियल आहे ना टोटल, पण ह्याच्यासाठी आयदर हे सिरीज मध्ये लागतील किंवा पॅरलल मध्ये. मग काय करावं, सगळ्यात आधी इक्विव्हॅलंट काढून घ्यायचा. इक्विव्हॅलंट, याचा इक्विव्हॅलंट काढायचा. किती येतो सर, 2 आणि 4 चा किती होईल बेटा, 6. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पोटेन्शियल इथे येईल तोच पोटेन्शियल इथे येईल, कारण हे पॅरलल आहे, हे पॅरलल आहे. म्हणून या दोघांचं कॉम्बिनेशन लावलं ना मी, 6 केलं ना तरी त्याचं पोटेन्शियल सेमच येईल. म्हणजे सर तुम्हाला काय म्हणायचंय, मला म्हणायचंय की हा 4 आहे माझ्याकडे आणि हा माझ्याकडे 6 आहे. कसं काय 6 आला सर, कसं काय 6 आला, कारण की हे दोन्ही पॅरलल मध्ये. मग आता मला एक गोष्ट सांगा, इथे बॅटरी लावली, कितीची बॅटरी सर ती, तर ती बॅटरी आहे 9 व्होल्टची बॅटरी आहे, ठीक आहे ना, 9 व्होल्टची बॅटरी सर. मग आता पुढे काय करायचं, आता एकदम सोपं आहे बघ, लक्ष दे. आता मला सांग हे सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये, तर हे सिरीज मध्ये. तर हे सिरीज मध्ये, सिरीज मध्ये पोटेन्शियल कसं डिवाइड होतं सरांनी तुला सांगितलं, एकदम डोळे बंद करून. सपोज मी म्हटलं याचं पोटेन्शियल V1, याचं V2. चल बरं लिही माझ्यासोबत. सर V1 इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल लिहायचं 9, पण कॅपॅसिटन्स कोणाचा लिहायचा, याचा है ना, कारण की पोटेन्शियल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स सरांनी सांगितलंय. म्हणजे 9 नंतर लिहायचं इथे बेटा 6 डिवायडेड बाय 4 प्लस 6. 4 प्लस 6 सर किती आलं, सर हे आलं 54/10 म्हणजे 5.4 आहे का ऑप्शन मध्ये 5.4? येस, ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे सी आलेले. पण आता ऐका, याचं पण काढून बघू आपण प्रॅक्टिस साठी. सर V2 किती यायला लागले, सर बेटा V2 यायला लागले टोटल पोटेन्शियली 9 इंटू काय करायचं, कारण याचं पाहिजे तुला तर याचा कॅपॅसिटन्स लिहायचा, दॅट इज हाऊ मच सर, दॅट इज 4 डिवायडेड बाय 4 प्लस 6. हे किती येतं सर, 3.6. 3.6 आहे का ऑप्शन मध्ये, नाहीये. याचा अर्थ त्यांनी याच्या अक्रॉसचं विचारलं होतं, याच्या अक्रॉसचं विचारलं होतं. म्हणजे इकडे 3.6 आहे सर, इकडे किती आहे, 3.6 नाही, इकडे 5.4 आहे, इकडे 3.6 आहे आणि इकडे 3.6 आहे. हे दोघांचं सेम आहे पॅरलल मध्ये असल्यावर. आर यू गेटिंग इट? आणि दोघांचं सम केलं तर बरोबर 9 येईल. किती सुंदर फॉर्म्युला आहे, किती सुंदर फॉर्म्युला आहे सर. डायरेक्ट लावायचं बेटा आणि आन्सर घ्यायचं. आर यू गेटिंग इट? येस सर, एकदम सुंदर सर, एकदम सुंदर. बघ हे मी तुला म्हटलं होतं ना डायरेक्ट विचारतील, बघा इथे विचारलंय की या पॉईंटचं पोटेन्शियल विचारलंय. पॉज कर आणि बघ क्वेश्चन काय म्हणतोय. या पॉईंटचं पोटेन्शियल विचारलंय डोळे बंद करून सर, C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. येस, व्हेरी गुड बेटा. इकडे बघा, हे तुम्हाला होमवर्कला करायचंय. इथं हिंट काय, मला सांगा, हे पॅरलल आहे का सिरीज आहे? इकडे बेटा हा या पॉईंटचं पोटेन्शियल आहे, या पॉईंटचं पोटेन्शियल 0 आहे, काही दिलं नाही ना, हे अर्थ केलं, हे 0 आहे. आधी तुम्ही या पॅरल, तुम्हाला या पॉईंटचं पोटेन्शियल पाहिजे. मी कसा फॉर्म्युला दिलाय, पटकन कसा फॉर्म्युला दिलाय, हे दोन्ही सिरीज मध्ये पाहिजे ना त्या फॉर्म्युल्यासाठी, बरोबर ना. मग इथलं पोटेन्शियल देतो आपण. मग आता एक काम करायचं, एक काम कर, हे 4 आणि 6 मिळून 10 लावून टाक, इथं 10 लावून टाक, या दोघांना पॅरलल घेऊन 10 लावून टाक, आणि मग कर C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. आन्सर येऊन जाईल, ठीक आहे ना, आन्सर येऊन जाईल. करा, चेक करा, आन्सर येऊन जाईल, आन्सर येऊन जाईल सर. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. सर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स मध्ये काय काय महत्वाचं आहे, 2 प्रकार आहेत, एक सिरीज आणि एक पॅरल. ठीक आहे, सिरीज म्हणजे काय, बॅक टू बॅक ट्रेन सारखे. सिरीज मध्ये जर सी इक्विव्हॅलंट काढायचं असेल तर कसं लिहितात सर, तर बाळा सी इक्विव्हॅलंट लिहितात 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3 प्लस 1 अपॉन C4 आणि असं करत राहायचं. बरोबर आहे का? एकदम सोपा फॉर्म्युला आहे. हे कधी वापरायचा, जेव्हा 3, 4, 5 कॅपॅसिटर दिलेत, ठीक आहे ना, तेव्हा वापरायचा हा फॉर्म्युला. पण दरवेळेस थोडी हा फॉर्म्युला वापरणार आहे. अरे आपण शॉर्टकट पण यूज करणार की नाही, करणार सर. एक नंबर सर, एक नंबर. जर 2च कॅपॅसिटन्स दिले ना सर, तर तुम्ही सरळ सी इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला लिहा, सिरीज मध्ये C1 C2 अपॉन C1 प्लस C2. अरे असंच लिहितो आपण, C1 C2 अपॉन C1 टू C2. हे तर सर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे सर इन पॅरलल. जेव्हा 2 रेजिस्टन्स असतात, एकदम बरोबर बाळा, एकदम बरोबर. कॅपॅसिटरचं सिरीज म्हणजे रेजिस्टन्सचं पॅरलल. गेटिंग इट? ओके सर, ओके. जर माझ्याकडे n आयडेंटिकल कॅपॅसिटर असतील, n आयडेंटिकल म्हणजे असे जर मी C लावले, तर यांचं हे स्पेशल केस आहे. यांचं काय येतं सर, यांचं काय येतं, याचा बेटा C इक्विव्हॅलंट येतो, याचा C इक्विव्हॅलंट येतो C/n. लक्षात ठेवायचं, C/n. करून दाखव तुला. चला करून दाखवतो. बघ, सपोज माझ्याकडे सर इथे आहे 2C आणि इकडे आहे सर 2C आणि इकडे आहे 2C. CET ने विचारलं, सांगा याचा C इक्विव्हॅलंट किती आहे, तर हा C इक्विव्हॅलंट म्हणजे C हा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्स, ली 2C, हा 2C आहे ना आपल्याकडे, 2C डिवायडेड बाय असे किती कॅपॅसिटन्स आहे, आयडेंटिकल पाहिजे. किती कॅपॅसिटन्स आहे सर, 3. आन्सर आले डायरेक्ट 2C/3. आता सर तुम्ही एक काम करा,
जर माझ्याकडे एक 2C वाला आहे, एक 2C वाला आहे, एक सर माझ्याकडे 2C वाला आहे आणि एक 3C वाला आहे, तर तुम्ही मला याचा C इक्विव्हॅलंट काढून दाखवा. कसा काढायचा? त्या फॉर्म्युल्याने, या फॉर्म्युल्याने. मग कसा काढशील? तर C1 C2 म्हणजे 2C 3C अपॉन 2C 3C अपॉन काय लिहिशील बेटा इथे? इथे लिहिशील सर 2C प्लस 3C. झालं? हे करून बघा, आन्सर तुमचा येऊन जाईल. किती येईल सर? 6C बाय 5. ठीक आहे ना? 6C बाय 5 है ना? डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ओके सर, ओके. बघा इकडं पॅरलल मध्ये बघा, पॅरलल इज ऑल्सो व्हेरी इझी. पॅरलल मध्ये जेव्हा असे लावलेले असतात, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे ना? ठीक आहे सर. पॅरललची कंडिशन काय? पॅरललची कंडिशन अशी असते की त्या प्लेटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे ना सर? तर त्याचा C इक्विव्हॅलंट काय येतो? तर एकदम सोपा आहे. पॅरलल सारखं तर सोपं नाही या जगात. काय लिहितात सर? C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4. डायरेक्ट ऍडिशन करायचं. सर स्पेशल केस सांगा. स्पेशल केस सांगतो बघ. 3 कॅपॅसिटर आयडेंटिकल, किती पण कॅपॅसिटर असू दे, असे n आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे, तर C इक्विव्हॅलंट किती येतो इथं? इथे येतो सर NC. म्हणजे 4 असले तर 4C, 5 असले तर 5C, 6 असले तर 6C. आर यू गेटिंग इट? तिकडे काय होतं? सिरीज मध्ये जर असले तर काय करतो आपण? डिवाइड करतो यांनी. इथे काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. एक नंबर. आता बरेचदा असं सर्किट तुम्हाला दिसेल, इंडक्टन्स मध्ये दिसेल, कॅपॅसिटन्स मध्ये दिसेल. विद्यार्थ्यांना हे कळतच नाही काय पॅरलल मध्ये. सर्कस काय पॅरलल मध्ये? बघ इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. जर मी या पॉईंटचं पोटेन्शियल पकडलं, एचं पोटेन्शियल पकडा x, हा x आहे सर, ही वायर इकडे गेली म्हणजे हा x आला, हा x आला. जिथं जिथं ही वायर जाईल तिथं x येईल. बीचं पोटेन्शियल y पकड, y, हा y इकडे आला. आता इकडे ही वायर टच झाली, इकडे टच झाली म्हणजे हे आलं y आणि हे आलं y. म्हणजे कुठल्याही दोन, म्हणजे सगळ्या कॅपॅसिटन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे आहे ना सर, ते कॉन्स्टंट आहे. XY. बरोबर आहे का? म्हणजे पॅरलल आहे, म्हणजे आन्सर डायरेक्ट येतं C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. ठीक आहे सर, ठीक आहे सर. एकदम सोपं आहे बेटा, एकदम सोपं आहे. हे बघ, मिळणार म्हणजे मिळणार मार्क्स, विषय नाही. आता इकडे कोणी मला विचार, 2025 चा क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन करून देतो तुम्हाला, एक क्वेश्चन. 5 कॅपॅसिटर दिले आपल्याला. काय विचारले? रिझल्टंट कॅपॅसिटर. काय विचारले? रिझल्टंट कॅपॅसिटन्स दिले आपल्याला. तर रिझल्टंट कॅपॅसिटन्स 14 दिले आणि C विचारलाय. कसं करायचं? एकदम सोपं आहे बघा. हे दिसायला लागलं का तुम्हाला? हे तर हे काय सर? हे पॅरलल आहे. तर हे पॅरलल आहे सर. पॅरलल मध्ये तुम्ही सांगितलं होतं CCC NC येतं, म्हणजे इकडे किती आलं बेटा? इकडे आलं सर 3C. अच्छा सर, हे तर सिरीज मध्ये, सिरीज मध्ये तर अर्ध होतं. C बाय N म्हणजे C/2. बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. म्हणजे सर हे असं झालं काहीतरी, असं झालं का? एकदम बरोबर बेटा, एकदम बरोबर. असं झालं बरोबर ना? आणि सर हे B आणि हे A. आणि सर हे तर पॅरलल मध्ये झाले. मग दर 2 पॅरलल मध्ये झाले तर आपण काय लिहितो? तर आपण लिहितो 3C प्लस C/2. ते आयडेंटिकल तर नाहीये, ते ऍडिशन करावं लागेल डायरेक्ट. हे केलं तर किती येतं? 3 दुने 6, 6 आणि 1 7, 7C/2. 7C/2. मग 7C/2 इज इक्वल टू 14 कर. आन्सर येऊन जाईल तुझं. आन्सर येऊन जाईल 7 1 7, 7 दुने 14, C इज इक्वल टू 4. 4 आन्सर आलेले. विषय संपलाय. एकदम सोपे येतात बाळा, एकदम सोपे येतात. सर हे कसं करायचं? बघा हिंट देतो, बाकी तुम्हाला तुमचं करायचंय. बघा सगळ्यात पहिले A आणि B च्या अक्रॉस विचारलं. हे बॅक टू बॅक दिसायला लागले का? हे बॅक टू बॅक, हे सिरीज मध्ये. ठीक आहे ना? आणि हा जो डबा आहे बघा, मी तर तुम्हाला चित्र काढून देतो. चित्र काढून द्या सर. बघा हे सिरीज मध्ये, हे दोघं सिरीज मध्ये. हा डबा याच्या पॅरलल मध्ये, आणि सर हे पण सिरीज मध्ये. हे जे आहे ना, हे सिरीज मध्ये. हे दोघं काय आहे ना सर? सिरीज मध्ये. बॅक टू बॅक जे असतात ते सिरीज मध्ये. चला करून देतो तुम्हाला. ओरली कसं करायचं बघा. बघा 4 किती येणार आहे? 4 सिरीज मध्ये किती येतं? आयडेंटिकल असलं तर C/2 म्हणजे हे 2 आलं. 2 बघा 2 आलं सर. 2 आणि इकडे किती आला सर? इकडे 4, इकडे 4. बघा 4 पुन्हा एकदा 2 होऊन जाणार आहे. किती झालं सर? 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. सर 8 सर. 2025 चा क्वेश्चन घे बेटा. अवघड आहे सर पेपर. इलेक्ट्रोस्टॅटिक्स अवघड आहे सर. अवघड बिवघड काही नाही बेटा. हे पण सोपं आहे बघा. हे पण सोपं आहे. सर हे दिसायला किती अवघड आहे. अरे अवघड नाही रे, सोपं आहे, खूप सोपं आहे. बघ बरं, हे A आणि हे B द्यायला लागले. इकडे बघ फक्त. हे बघ हा कॉमन पॉईंट. हे बघा हा इकडे वायर ही गेली, ही इकडे गेली. झालं. हे कॉमन पॉईंट. हा इकडे बघा, ही वायर इकडे कनेक्टेड आहे, ही वायर इकडे कनेक्टेड आहे. या सगळ्या एकमेकाला कनेक्टेड आहे. अरे आहे की नाही? हे बघा हे दिसायला लागलं का? येस सर आहे. तुम्ही बरोबर बोलताय.
याचा अर्थ तुला कळतो का? याचा अर्थ हा आहे की हे 8, हे 6 आणि हे 4 पॅरलल मध्ये आहेत. हे 8 आणि हे 6 आणि हे 4 पॅरलल मध्ये. बघा 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 बघा, एक क्वेश्चन सर करून देतात तुम्हाला अजून एक. बघा, हा याच्या आणि याचा अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स, याच्या आणि याचा अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स, याच्या आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. म्हणजे हे पॅरलल मध्ये झाले. पॅरलल म्हणजे सर हे 6 आणि 4 10, 10 आणि 8 किती बेटा? 18. म्हणजे असं येईल इथे 18 सर. आणि मग बाकी काय? हे तर 18 आलं, हे तर 18 आलं, याला कंबाईन कर 18 ला, ठीक आहे ना. आणि इकडे माझ्याकडे बी आहे, आणि इकडे माझ्याकडे बी आहे ना, हा बी आहे बेटा. हा सगळ्यांचा इकडचा टर्मिनल लिहिलाय मी 18 वाला. आणि सर हा इकडचा टर्मिनल, हा टर्मिनल कुठे? तर हा या कॅपॅसिटरला कनेक्टेड आहे. मग या कॅपॅसिटरला लावून दे तू. आणि हा किती आहे सर? हा तर सी आहे आणि इकडे ए. अरे 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 अरे, हे तर कशात झालं सर? हे तर सिरीज मध्ये झालं सर. तुम्ही सांगितलं होतं की C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हे जर केलं तर येईल 18C इंटू सी अपॉन 18C प्लस सी. हे केलं तर आन्सर डायरेक्ट येतंय डी. बाकी तुम्ही होमवर्कला करा, बाकी तुम्ही होमवर्कला करा, बाकी तुम्ही होमवर्कला करा. ठीक आहे, हे करून घ्या. याचे जर आन्सर नाही आले, तुम्हाला आन्सर नाही आले, तुम्ही काय करायचं? PYQ सिरीज मध्ये जा, सगळं सॉल्व्ह करून दिलंय मी. ठीक आहे ना. PDF आहे सर, PDF आहे, त्याच्यात सगळं सरांनी दिले. बघा, 3 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड. द रेशो ऑफ चार्ज 2025 ऑन C3 अँड C1 इज. C3 आणि C1 च्या चार्जचा रेशो विचारलाय, चार्जचा रेशो विचारलाय. बघा, एक लक्ष द्या सर. चार्जचं डिव्हिजन कधी होतं? पॅरलल मध्ये होते, सरांनी सांगितलंय ना, है ना. पण बेटा हे याच्या पॅरलल आहे, मान्य आहे. पण आता ह्याचं काय सर? याला तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. अरे याच्या पॅरलल एक पाहिजे ना, पण हे दोन्ही सिरीज मध्ये, त्याला रिप्लेस करा. कोणाचा चार्ज विचारला? C3 आणि कोणाचा? C1. आता ऐक, कसं उडवायचं बघ प्रश्नाला, कसं उडवायचं बघ. बघा, इकडून जो चार्ज जाईल ना बाळा, हा जर Q1 चार्ज गेला सपोज, आणि इकडून Q3 चार्ज गेला, बरोबर आहे ना. तर हा Q1 जो आहे हा पण इकडूनच जाईल. म्हणजे यांचा आणि यांचा चार्ज सेम आहे ना. अरे याचा आणि याचा चार्ज सेम आहे. तर आधी काय कर, या दोघांचं इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढून घे. कसं येतं? या दोघांचं इक्विव्हॅलेंट किती येईल सर? 2C, कारण ते सिरीज मध्ये 2C इंटू सी अपॉन 2C प्लस सी. किती आलं बेटा हे? सर हे आलं 2C/3. 2C/3. याचा अर्थ मी म्हणू शकतो, एक माझ्याकडे कॅपॅसिटन्स आहे 2C/3 आणि दुसरं कॅपॅसिटन्स आहे किती आहे सर? हे C आहे. हे C नाही, हे किती आहे? 3C आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. आणि हे दोन्ही पॅरलल मध्ये बाळा, हे दोन्ही पॅरलल मध्ये. आणि ना सर काय ना सर, इकडून चार्ज जायला लागला Q1, इकडून चार्ज जायला लागला Q3. त्यांनी काय विचारलं मला? त्यांनी मला विचारलं काय? C3 आणि रेशो ऑफ चार्ज C3 आणि C1 म्हणजे Q3 आणि Q1. तर मी डायरेक्ट बघा डोळे बंद आहेत सरांचे, डोळे बंद आहेत, बंद केले बघ. आता इकडे बघ, एक लक्ष दे. Q3/Q1 काय? तर Q3/Q1. तर तुला सांगितलं होतं की चार्ज डिव्हिजनला काय असतं सर? चार्ज डिव्हिजनला तुम्ही बोलले होते Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C. सरांनी लिहून दिलंय तुला. म्हणजे Q3/Q1 काय येईल बेटा? Q3/Q1 येणार आहे सर C3/C1. C3/C1 म्हणजे हा जो चार्ज इकडे जायला लागला Q3 च्या समोर याचा कॅपॅसिटन्स घे, याचा कॅपॅसिटन्स, आणि Q1 च्या समोर याचा कॅपॅसिटन्स 2C/3. किती आलं सर? हे आलं बाळा 9/2. याचा विषय उडून टाक, विषय आहे 4.5. अरे येणार म्हणजे येणार, मार्क्स पडणार म्हणजे पडणार. कोण थांबवू शकते? कोणीच थांबवू शकत नाही बेटा. कॉन्फिडन्स ठेव, अभ्यास करत राहा. एक दिवस नक्की यश मिळणार. एक दिवस काय, या पहिल्या अटेम्प्टलाच मिळेल. काळजी करू नको. लक्ष दे. बघा, डायइलेक्ट्रिक इन अ कॅपॅसिटर हा महत्वाचा टॉपिक. ठीक आहे. एक असतं सिरीज कॉम्बिनेशन, एक असतं पॅरलल कॉम्बिनेशन. आता सिरीज कसं दिसतं ते लक्षात ठेव. कसं दिसतं सर सिरीजची कंडिशन काय ना? चार्ज सेम पाहिजे. ही माझी एक प्लेट आहे कॅपॅसिटन्सची, ही दुसरी प्लेट आहे. असा माझा हात म्हणजे माझी प्लेट आहे. मी मध्ये तोंड घातलं म्हणजे डायइलेक्ट्रिक आहे. आलं का लक्षात? कसं जायला लागला चार्ज? असा इकडे जायला लागला, असा जायला लागला. ठीक आहे ना. असा चार्ज जातोय बघा, असा चार्ज जातोय. ठीक आहे ना. असा चार्ज जातोय. ओके सर. तर हे काय झालं बाळा? सिरीज झालं. तर याच्या आतमध्ये जर डायइलेक्ट्रिक घातलं मी, तर एक डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे आणि त्याची थिकनेस T1 आहे. ठीक आहे. दुसरा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आहे, त्याची थिकनेस T2 आहे. तर सर फॉर्म्युला कसा लिहायचा? आणि सेपरेशन बिटवीन द प्लेट्स, या प्लेट्स मधलं सेपरेशन जे आहे ते किती सर? D आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला कसा येतो? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही. काय सर? याचा फॉर्म्युला कसा येतो? बरं, फॉर्म्युल्याच्या आधी हे पण सिरीजच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की हे सिरीज नाही. बघा, मी जर असं केलं, हे सिरीज आहे की नाही? असा चार्ज यायला लागला की नाही? येस सर. सिरीजची कंडिशन एकदम क्लिअर आहे. सिरीजची कंडिशन ही आहे सर, की चार्ज सेम पाहिजे. चार्ज असा फ्लो होतो बघ, अशी प्लेट आहे ना बाळा, असा फ्लो होतो म्हणजे हा चार्ज सेम आहे. ठीक आहे ना. हे पण सिरीज आहे. कोणाला वाटतं नाही सर असं केलं तर पॅरलल आहे? ए येड्या, असं नसतं. ठीक आहे ना.
मग अशा वेळेस काय करायचं सर? अशा वेळेस काय करायचं बघ, फॉर्म्युला डायरेक्ट येतो, सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय लिहायचं इथे? इथे लिहायचं एप्सिलॉन नॉट ए, एरिया सेम आहे सगळे, हे स्लॅबचा एरिया सेम आहे, हे जे आहे ना ते सेम आहे सगळं, डिवायडेड बाय सगळ्यात पहिले लिहायचं बेटा T1 अपॉन K1, हे जे काही स्लॅब टाकलेत त्याची थिकनेस डिवायडेड बाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट प्लस दुसरा स्लॅब डिवायडेड बाय त्याची डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. असे किती पण स्लॅब असू दे, किती पण स्लॅब असू दे, सपोज अजून एक असतात T3 वाला, तर T3 बाय K3, ठीक आहे ना. प्लस आता इथं प्लस काय, तर हे महत्वाचं आहे, हे यांचे नाटकं झाले का? सगळे नाटकं झाले. उरलेल्या जागेत अरे हा T1 गेला, T2 गेला, किती उरला? किती उरला? अरे T1 गेला, T2 उरला, किती उरला सर? D मायनस T1 प्लस T2, हो ना, D मायनस T1 प्लस T2, म्हणजे उरलेला डिस्टन्स लिहायचा, किती लिहिणार तर D मायनस T1 प्लस T2. झाला फॉर्म्युला तयार सर, फॉर्म्युला तयार झालेला आहे, फॉर्म्युला तयार झालेला आहे, ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, काय लिहायचं? थिकनेस, इंडिव्हिज्युअल थिकनेस अपॉन त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट प्लस थिकनेस अपॉन डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट प्लस उरलेला डिस्टन्स, उरलेला डिस्टन्स म्हणजे हवेवाला डिस्टन्स, म्हणजे D मायनस T1 प्लस T2. संपलं. कसा पण फॉर्म्युला तुम्ही काढू शकता, ठीक आहे ना. जर एकच स्लॅब टाकला तर इथं T2 ची गरज पडत नाही, तुम्ही जनरली फॉर्म्युला बघता T अपॉन K प्लस D मायनस T, हा बघता, ठीक आहे ना. पण मी जनरल फॉर्म्युला दिलाय. आता ऐका, तुम्हाला हे माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे सर? K ची व्हॅल्यू जी आहे K, तो किती असतो? 1. कोणासाठी? व्हॅक्यूम साठी K ची व्हॅल्यू 1 असती, आणि K इज इक्वल टू इनफायनाइट असतो कोणासाठी सर? मेटलसाठी. कोणासाठी बेटा? मेटलसाठी किंवा कंडक्टरसाठी, ठीक आहे ना. याच्यावर प्रश्न आहेत, आपण बघू प्रश्न कसे आहेत सर. प्रश्न बघून घ्या. चला मी प्रश्न करून देतो तुम्हाला. चला पटपट झटपट पटापट प्रश्न एकदम डोक्याच्या मध्ये. चला एक लक्ष द्या, इकडे विचारलंय तुम्हाला, हे सिरीज आहे का पॅरलल सिरीज आहे? बघा असं चार्ज जातो, काय ना रे बघा, एप्सिलॉन नॉट ए वरती येतो, डिवायडेड बाय काय फॉर्म्युला बनतो सर? T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2, हे तर माहितीये. उरलेला डिस्टन्स काय? D मायनस T1 प्लस T2. अरे हेच आहे ना, D मायनस T1 प्लस T2. हे मायनस मी आतमध्ये मल्टिप्लाय केलंय फक्त त्यांनी, याचा अर्थ आन्सर काय येणार आहे सर? आन्सर सी येणार आहे, ठीक आहे ना. सी येणार आहे सर. हे सांगा किती सोपं आहे बरं, किती सोपं आहे. असे प्रश्न आले तर लॉटरी आपली, आणि येणार आहे असे प्रश्न, काळजी करू नका. एक लक्ष द्या, हे कसं करायचं सर? हे सिरीज आहे, बघा मी कॅल्क्युलेशन करतो. एप्सिलॉन नॉट ए डिवायडेड बाय एक घेऊ आपण, D/3. सगळ्यात पहिले याची थिकनेस डिवायडेड बाय याचा डायलेक्ट्रिक किती आला सर? 6. याची थिकनेस, याचा डायलेक्ट्रिक 6 प्लस सर याची थिकनेस किती बेटा? D/3, आणि याचा डायलेक्ट्रिक किती आहे सर? 2. अच्छा, प्लस याची थिकनेस आणि याचा डायलेक्ट्रिक किती आहे सर? 1. तर एअर उरलेला डिस्टन्स, अरे डिस्टन्स उरलाच नाही, तर पूर्ण भरले यांनी, डिस्टन्स उरलाच नाही. आता हे कॅल्क्युलेट करा आणि बघा आन्सर काय. मला नाही माहिती आन्सर काय, आता तुमचं काम आहे. हे बघा, हे कसं करायचं सर? हे बघ, हा पण 2025 चा प्रश्न आहे. 2025 बघू आपण, तुझ्याकडे बघूच आता. अ पॅरल प्लेट एअर कॅपॅसिटर फिल्ड विथ कॅपॅसिटन्स C1 A, ठीक आहे ना. व्हेन मेटल शीट D/2 ची, मेटल शीट ठेवली D/2 ची, याचा अर्थ कळतो का तुला? याचा अर्थ असा आहे की ह्या कॅपॅसिटन्स होतं, आणि अर्ध्या ह्याच्यात त्यांनी मेटल टाकलं. अर्ध्या ह्याच्यात काय टाकलं सर? मेटल टाकलेला आहे, म्हणजे हा किती? अर्धा म्हणजे D/2, म्हणजे उरलेला किती असेल? उरलेला D/2, बरोबर ना? हा बरोबर सर, है ना. आधी कॅपॅसिटन्स किती होती? आधी त्यांनी फक्त रेशो विचारलाय, तर कॅपॅसिटन्स आधी होती सर एप्सिलॉन नॉट A/D. आधी तर तेवढीच असेल ना, एवढं तर माहिती ना तुला? माहिती आहे सर. आता कसं येईल? आता कसा फॉर्म्युला येईल? बघ बाळा, C इज इक्वल टू किती यायला पाहिजे? C डॅश इज इक्वल टू किती यायला पाहिजे? जर तू नीट बघितला तर फॉर्म्युला काय बनतो? एप्सिलॉन नॉट A डिवायडेड बाय याची थिकनेस किती आहे सर? D/2, आणि याचा K किती आहे सर? याचा K तर इन्फायनाइट असतो सर, हे तर मेटल आहे सर, याचा K इन्फायनाइट असतो सर. तुम्ही सांगितलं होतं सर. शाबास. आणि उरलेला डिस्टन्स हवा किती याच्या? D/2, म्हणजे हे तर उडालं, हे तर मेलं, हे तर 0 झालं, है ना. 0 प्लस D/2 म्हणजे D/2, म्हणजे हे किती येणार आहे? 2 वरती जाईल, 2 एप्सिलॉन नॉट A/D. आई शपथ सर, जर मी रेशो घेतला सर C2/C1 चा, तर C2 तर दुप्पट झालं सर, C2 दुप्पट झालं, ते आन्सर C यायला पाहिजे. होमवर्क कर बाकी, होमवर्क कर रे, होमवर्क कर बेटा, होमवर्क कर. ओके ना सर? ओके. एक लक्ष द्या आता. पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय? पॅरल कॉम्बिनेशन कसं आहे? पॅरलचं काय राहतं? पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्स काय? सेम आहे.
पॅरल कॉम्बिनेशन मध्ये हे असं आहे, ठीक आहे. आणि आता मला कापलं, मला असं कापलं, ठीक आहे ना, मला असं कापलं, ठीक आहे ना सर. आता एक गोष्ट सांग, हे पॅरल कॉम्बिनेशन कसं झालं सर? कारण की इथला भाग जर आपण कट केला, असा कट केला ना, तर या प्लेट आणि या प्लेटच्या मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, ते कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट आहे. बघा हे बघा, काय बघा सर, काय बघा सर, काय बघा सर, काय बघा सर, हे जी बाळा हे डायलेक्ट्रिक आहे, या प्लेटचं आणि या प्लेटचं पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे, ठीक आहे सर. या प्लेट आणि ह्याचं हे पण पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, या प्लेटच्या अक्रॉस, या स्लॅबच्या अक्रॉस पण पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. अरे आहे की नाही? सेम आहे सर. चार्ज कसं चाललाय? अरे चार्ज सेम नाही यार, चार्ज असं चाललाय, थोडा चार्ज इथून जाईल, थोडा इकडून जाईल, थोडा इकडून जाईल. सिरीज थोडी सेम असायला, सिरीज थोडी सेम असायला. लक्षात ठेव, जेव्हा पण अशा प्लेट्स, हे जेव्हा पण तुला स्लॅब हे टच दिसेल प्लेटला, टच दिसेल असं प्लेटला, तर याचा अर्थ हे कशात आहे सर? हे पॅरलल मध्ये, हे पॅरलल मध्ये. हे पण बघ, हे पण पॅरलल मध्ये, हे पण पॅरलल मध्ये. सर कसं काय? ही प्लेट आहे बघ, ही प्लेट आहे, ही मेन प्लेट आहे, ही मेन प्लेट आहे. तर हे बघा, हे टच आहे का याला? हे टच आहे का? हा सर हे टच आहे, हा सर हे टच आहे, तुम्ही बरोबर बोलताय. चार्ज कसा फ्लो होईल? चार्ज असा फ्लो होईल, चार्ज असा फ्लो होईल, चार्ज असा फ्लो होईल, चार्ज असा फ्लो होईल, बरोबर आहे ना. असं इमॅजिन करा की ही एक नदी आहे, ही एक नदी आणि ही एक नदी आहे, त्याची ही मुख्य नदी बघा, दिस इज मेन रिव्हर, दिस इज वन ऑफ द रिव्हर, अनदर रिव्हर, अनदर रिव्हर. म्हणजे चार्ज तर इक्वल नाही, म्हणजे पोटेन्शियल इक्वल आहे. आर यू गेटिंग इट? मेन रिव्हर, त्याची ट्रिब्युटरी, 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 ट्रिब्युटरी म्हणजे कळतं ना, काय म्हणतात त्याला? उपनदी, उपनदी सर, बरोबर आहे ना, बरोबर आहे. म्हणजे सर याचा फॉर्म्युला सांगा तुम्ही, फॉर्म्युला सांगा. हा फॉर्म्युला सांग, लक्षात घे. याच्यात फॉर्म्युला कसा काम करतो? याच्यात बघा, जो डी डिस्टन्स आहे ना तो सेम राहतो. काय बोलले सर तुम्ही? मगाशी एरिया सेम होता, एरिया सेम होता. कसं काय सेम होता? बघा बरं इकडं सिरीजला, कुठे गेलं ते सिरीजला हा जो प्लेटचा एरिया ना बेटा, हे जे आहे ना, हा जो एरिया आहे, प्रत्येकाचा जो एरिया आहे ना, प्रत्येकाचा हा जो एरिया आहे ना तो सेम आहे. पण जर आता आपण कट केलं ना, सपोज आता एवढं कट केलं, तर एवढ्या पार्टचा एरिया तर बदलला. हा तर टोटल एरिया होता, आता हा तर एवढाच एरिया झाला, एवढाच एरिया झाला, बरोबर आहे ना. म्हणजे एरिया बदलला. लक्षात ठेवा, पॅरल मध्ये एरिया बदलतो है ना, आणि डिस्टन्स सेम असतो, डिस्टन्स सेम असतो. कारण जर मी असं कट केलं, असं कट केलं जर का कधी, तर चार्ज कसं जाणार आहे सर? असं जाणार आहे. म्हणजे दोन प्लेटच्या मधला तर डिस्टन्स सेम आहे ना, हा तर डिस्टन्स सेम आहे, हा डिस्टन्स सेम आहे. येस सर. म्हणजे इथं कसा फॉर्म्युला बनतो? फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायरेक्ट सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू डायरेक्ट ऍड करत जायचं. कसं ऍड कराल? पहिल्याचा काय येतो? K1 बघा, लक्षात ठेवा कसं करायचं. K1 A1 एप्सिलॉन नॉट अपॉन डी. सर हे K1 कुठे आलं? जेव्हा पण मध्ये काही आलं ना, मध्ये काही आलं, डायलेक्ट्रिक आलं ना, तर K टाइम्स होऊन जातो. हे लक्षात ठेवा. कसा फॉर्म्युला लिहिला लक्षात ठेवा, बाकीचं डोकं लावू नका. इकडे काय सर? इकडे बाळा एरिया A1 आहे, इकडे सपोज एरिया A2 आहे, आणि इकडे एरिया किती आहे सर? A3 आहे, ठीक आहे ना. तर K1 A1 एप्सिलॉन नॉट A बाय डी प्लस याचं किती येणार सर? K2 A2 एप्सिलॉन नॉट अपॉन डी है ना, प्लस K3 A3 एप्सिलॉन नॉट अपॉन डी. आलं लक्षात? म्हणजे याला जर कॉमन काढलं तर कसं येईल? सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू यायला पाहिजे. बघा कसं यायला पाहिजे, नीट लक्ष द्या. एप्सिलॉन नॉट बाय डी कॉमन काढा, ठीक आहे ना. इथे येईल बेटा K1 A1 प्लस K2 A2 प्लस K3 A3 असं येईल डायरेक्ट. लक्षात ठेवायचं पॅरलचा हा फॉर्म्युला पाठ करा सर, पॅरलचा, ठीक आहे ना. आता लक्ष द्या, सपोज जर मला कोणी असं विचारलं है ना, सीईटीने जर असा प्रश्न विचारला की सगळ्यात पहिले हे पॅरलल आहे का सिरीज आहे, हे कसं कळेल सर? चार्ज असं चाललंय सर, चार्ज असं चाललंय है ना, म्हणजे ही मेन रिव्हर आहे, मेन रिव्हरचे दोन भाग झालेत असे, ठीक आहे. म्हणजे हे पॅरलल आहे असं लक्षात ठेवा. पॅरलल मध्ये एक लक्षात ठेवा, पॅरलल मध्ये आता काय करायचं? आता सगळ्यात आधी काय करू बेटा? सगळ्यात आधी आपण काय करू? या फॉर्म्युल्याने जाऊ. सो सर सी इक्विव्हॅलेंट कसं येईल? सी इक्विव्हॅलेंट याचा कॅपॅसिटन्स लिहा आधी. याचा कॅपॅसिटन्स किती सर? के यायला पाहिजे, के. बघा इथे आधी के आला, त्याच्यानंतर याचा एरिया, या प्लेटचा एरिया सपोज मला दिलाय A/2, ठीक आहे ना, A/2, ठीक. त्याच्यानंतर एप्सिलॉन नॉट, तर एप्सिलॉन नॉट राहील अपॉन डी, हेच झालं. प्लस आता इकडे एअरचा के किती असतो? एअरचा के 1 असतो. अरे मी सांगितलं होतं ना, एअरचा के 1 असतो, बरोबर आहे का? मग एअरचा के जर 1 आहे सर, एअरचा बाळा एरिया किती आहे? A/2, ठीक आहे ना. एप्सिलॉन नॉट अपॉन डी, म्हणजे जर मी एप्सिलॉन नॉट A/D कॉमन काढला, ठीक आहे, एप्सिलॉन नॉट A/D जर कॉमन काढला, हे प्रश्न येतात डायरेक्ट, तर काय येणार आहे सर? एप्सिलॉन नॉट A/D कॉमन काढला तर येईल बेटा के प्लस 1/2, के प्लस 1/2 असं डायरेक्ट येतं. आर यू गेटिंग इट? येस सर. बघा आता हे करून दाखवतो तुम्हाला, एक करून दाखवतो, एक तुम्ही होमवर्कला करा, एक करून दाखवतो. बघा
इकडे काय सांगितलंय, क्वेश्चन वाचा. 1/2 ऑफ द स्पेस बिटवीन द प्लेट इज फिल्ड विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. 2025 चा प्रश्न आहे. इकडे टाकलंय त्यांनी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इकडचा एरिया A/2 आहे. A/2 एरिया आहे. सर इकडे आम्हाला माहितीच नाही, तर तू काही पण पकड बेटा. हा एरिया A3 पकड आणि हा एरिया लेटेस्ट से A2 पकड. काही घेणं देणं नाहीये. सर प्लेटचं सेपरेशन ते तर सेम राहील, हा डिस्टन्स सेम राहील, चारचा फ्लो व्हायला लागले. ठीक आहे ना. कसा येणार आहे, सी इक्वॅलेंटचा काय सरनी फॉर्म्युला सांगितला होता. चल सुरू कर, इथून सुरू कर. एप्सिलॉन नॉट इथला एरिया किती सर, A2 अपॉन डी. सर के नाही लिहिला सर, तुम्ही के नाही लिहिला इथं, के ची गरज नाही कारण ती एअर आहे. ठीक आहे ना, एअरचा K1 असतो. प्लस आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता याचा किती येईल सर, याचा के है ना, एप्सिलॉन नॉट याचा एरिया किती सर, याचा एरिया A/2 बाळा, A/2 आहे डिवायडेड बाय डी. सर प्लस याचा सर के लिहायची गरज आहे का, नाही के लिहायची गरज नाही है ना. एप्सिलॉन नॉट याचा एरिया किती सर, A3 अपॉन डी. झालं. आता एक काम करा, तुम्ही एक काम करा, एप्सिलॉन नॉट बाय डी कॉमन काढा. एप्सिलॉन नॉट बाय डी जर कॉमन घेतला तर काय येणार आहे सर, हे येईल काय येईल के, आता A/2 बघा इकडं, A/2 प्लस A2 प्लस A3 इथे ते A2 प्लस A3. आता A2 प्लस A3 म्हणजे काय, जर हे अर्धा असेल, हे अर्धा आहे तर उरलेला अर्धा आहे ना. अरे अर्ध्यामध्ये प्लेट टाकली तर उरलेला अर्धा झालं. A2 प्लस A3 ला काय टाकू शकतो, A2 प्लस A3 ला A/2 टाकू शकतो. म्हणजे इथं जर A/2 टाकलं तर काय बनेल, हे बनतं सर एप्सिलॉन नॉट बाय डी. ठीक आहे ना, KA/2 प्लस A/2. झालं का कॉमन बिमन काढ. काय आन्सर येते बघ, रेशो विशो विचारला असेल, K प्लस 1/2 येते, K प्लस 1/2 येते, K प्लस 1/2 येते. डायरेक्ट करायचं. हे पण करून घे. एक प्रश्न जो हा प्रश्न नीट बघा. ना धड हे पॅरलल आहे, ना धड हे सिरीज आहे. का सर हे बघ पॅरललची काय कंडिशन होती सर, पॅरललची कंडिशन होती का हे जे स्लॅब आहे ना, ह्याचे जे काही जसा चार्ज फ्लो होतो ना, असा चार्ज फ्लो व्हायला लागला ना, तर हे जे आहे ना, हे प्लेटला कनेक्टेड पाहिजे. बरोबर आहे ना. तर हे तर ठीक आहे, हे कळालं. आता याचा काय प्रॉब्लेम आहे, याचा प्रॉब्लेम असा आहे की हे पूर्ण जर मी बघितलं, हे पूर्ण जर डबा बघितला, हा पूर्ण डबा आणि हा पूर्ण डबा, हे दोन्ही पॅरलल मध्ये, बरोबर आहे का. पण याच्या आतमध्ये बघितला तर हे दोन्ही सिरीज मध्ये. का बरं सर, कारण हे असं फ्लो करायला लागले. अरे हो की नाही, हे बॅक टू बॅक आहे, म्हणजे हे सिरीज आहे, यांचा हा पूर्ण डबा, हा पॅरलल आणि हा पॅरलल है ना. म्हणजे हा डबा पूर्ण डबा आणि हा एकमेकांच्या पॅरलल आहे, पण हे दोन्ही सिरीज मध्येच. मग कसं करायचं, सोपं आहे बघा. काय करायचं नीट लक्ष द्या. आता सपोज मी म्हटलं, मी याला रिप्लेस करतो, या दोघांचा कॅपॅसिटन्स आहे CS म्हणजे सी सिरीज वाला. आणि सपोज याचा कॅपॅसिटन्स मी मानला C1 आहे, याचा कॅपॅसिटन्स C1 आहे, हे दोन्ही पॅरलल मध्ये. इतकं तुला कळालं की C1 आणि CS पॅरलल मध्ये. मग सर CS कसा काढायचा, मी तुला शिकवला फॉर्म्युला लाव. सिरीजचा काय फॉर्म्युला सांगितलं सरांनी, सर तुम्ही सिरीजचा फॉर्म्युला बोलले होते, एप्सिलॉन नॉट इथे एरिया असतो, एप्सिलॉन नॉट A असतो इथे, बरोबर. पण आता इथे A कुठला घेशील, A/2. का बरं, पूर्ण थोडी यार, हे फक्त अर्धा आहे ना, एवढ्याच पार्टचा बघतोय ना तू, तर इथे A/2 येणार. A/2 डिवायडेड बाय काय येतं सर, डिवायडेड बाय बाळा येईल, काय येईल सर, इथे येईल. आता इथे थिकनेस किती बघा, D/2. मग D/2 आणि इथला K1 D/2 आणि इकडे K2 आहे. ठीक आहे, हा इकडे K2, याप्रमाणे जाऊ आपण. K2 प्लस इकडे काय सर, D/2. आपण किती आहे, D/2 आणि हा किती आहे सर, K3 D/2 आणि हा K3. हे आलं, हे CS आलं, हा इकडचा आला. आणि सर मग याचं काय करायचं, मग आता काहीच करायचं नाही तुला, ऐक जरा, काहीच करायचं नाही. C1 लिहू शकतो तू. C1 कसं लिहिशील बाळा, C1 लिहायचं सर, तुम्ही कसं सांगितलं होतं. सगळ्यात पहिले काय करतो आपण, K1. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा एरिया किती सर, A/2. त्याच्यानंतर एप्सिलॉन नॉट है ना, K1 A1 एप्सिलॉन नॉट अपॉन इथे किती, D अपॉन डी. आणि जो C इक्विव्हॅलेंट येईल दॅट इज नथिंग बट CS प्लस C1. 100 काय, 1000 काय, 1 करोड टक्के आन्सर येणार आहे. याला सबस्टिट्यूट करा, आन्सर बघ, आन्सर कर, कमेंट करून सांग याचं काय आन्सर येतं. कमेंट करून सांग, चांगला क्वेश्चन बेटा, यू विल गेट द आन्सर 100%. 100%. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट, अगेन वी आर इन टू द अनदर पार्ट, दॅट इज डायलेक्ट्रिकचं इन्सर्शनवर याच्या केसेस येतात, एकदम सुंदर केसेस येतात. तू आता एकदम नीट लक्ष देऊन ऐक. मध्ये विचार करायचा असेल तर पॉज पण करू शकतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे नुसतं कॅपॅसिटन्स होतं. काय होतं सर तुमच्याकडे, नुसतं कॅपॅसिटन्स होतं, आणि त्याला मी बॅटरी लावली होती. कितीची बॅटरी लावली होती, V पोटेन्शियल डिफरन्स दिलाय त्याला, बरोबर. कॅपॅसिटरला चार्ज केलं. त्याच्यानंतर काय केलं, बॅटरी कनेक्टेड आहे,
बॅटरी काय सर कनेक्टेड आहे. आणि आता याच्या आतमध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब टाकला. काय टाकला बेटा डायलेक्ट्रिक स्लॅब टाकला. आता ते प्रश्न काय विचारतात की पोटेन्शियल डिफरन्स, नवीन पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, आधी किती होता आता किती आहे, नवीन कॅपॅसिटन्स किती आहे, नवीन चार्ज किती आहे, नवीन पोटेन्शियल एनर्जी किती आहे, नवीन इलेक्ट्रिक फील्ड किती, एवढ्या गोष्टी विचारतात. एवढ्या गोष्टी विचारतात. आता नीट लक्ष दे, मी काय म्हणतो एक एक गोष्टीकडे नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले तुला हे कळायला पाहिजे, जेव्हा पण आपण डायलेक्ट्रिक स्लॅब पूर्ण आतमध्ये टाकतो, पूर्ण जेव्हा डायलेक्ट्रिक स्लॅब आतमध्ये टाकतो, तर जो सी डॅश आहे, नीट लक्ष दे, सी डॅश जो असतो तो आपल्या फॉर्म्युलाने जर गेलो, पूर्ण टाकला म्हणजे ही सिरीज आहे एप्सिलॉन नॉट ए अपॉन आपण काय करतो डी, जे काही त्याची थिकनेस आहे डिवायडेड बाय के मारतो, आणि अर्थ नाही इथे, म्हणजे हा के वरती जातो. म्हणजे हे किती झालं सर, हे झालं बेटा के एप्सिलॉन नॉट ए बाय डी. याचा अर्थ तुला लक्षात ठेवायचंय, काय लक्षात ठेवायचंय की जेव्हा पण डायलेक्ट्रिक स्लॅब नुसता आला पुरामध्ये, तर कॅपॅसिटन्स किती होऊन जातो सर, के टाइम्स होऊन जातो. बस याच्यासाठी सांगितलं तुला, बाकी काही गरज नाही सांगायची, ठीक आहे ना, बाकी काही गरज नाही. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या टेबलला कसं फिल करायचं बघा, मी जसं लॉजिक देतो ते लॉजिक लक्षात ठेवा. कारण की पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. का, बॅटरी कनेक्टेड आहे म्हणजे पोटेन्शियल कॉन्स्टंट असतं. नेहमी लक्षात ठेव, बॅटरी जोपर्यंत जिवंत आहे ना, बॅटरी पोटेन्शियल बदलू देणार नाही, एक इंच पण बदलू देणार नाही. म्हणजे आधी पोटेन्शियल जर माझं व्ही होतं प्लेटच्या अक्रॉसचं, तर आता पण व्ही राहणार आहे. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नंतर कॅपॅसिटन्स विचारतात, तर लेटेस्ट से आधी कॅपॅसिटन्स सी होता. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी सर, सी इज इक्वल टू बेटा एप्सिलॉन नॉट ए बाय डी. आता काय होणार, कारण तू आता डायलेक्ट्रिक टाकलाय म्हणजे आता के सी होणार, के टाइम्स होतो, बरोबर आहे. एकदम सुंदर सर, एकदम सुंदर सर. चार्ज काय होतो, चार्ज काय होतो, आता नीट लक्ष द्या, आता लॉजिक सुरू होतं इथून. क्यू इज इक्वल टू सीव्ही, बरोबर, क्यू इज इक्वल टू सीव्ही. व्ही कॉन्स्टंट आहे. जर बेटा सी झाला के टाइम्स है ना, आता म्हणजे मी म्हणू शकतो की क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. जर सी झाला के टाइम्स तर चार्ज पण होईल के टाइम्स, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आर यू गेटिंग इट. जर सी झाला के टाइम्स तर चार्ज आधी जो क्यू होता तो आता चार्ज किती झाला सर, के क्यू झालेला आहे. लॉजिक लक्षात ठेवा, ही इक्वेशन थ्रू घेतलंय, ठीक आहे ना, एकदम बरोबर आहे सर. पोटेन्शियल एनर्जी एक लक्षात ठेव, पोटेन्शियल एनर्जी या केसमध्ये काय फॉर्म्युला लावायचा बाळा, हाफ सीव्ही स्क्वेअर, क्यू स्क्वेअर अपॉन 2c लावू नको. का, कारण चार्ज कॉन्स्टंट नाही म्हणून. कन्फ्युज होशील. हाफ सीव्ही स्क्वेअर, कारण पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणून, ठीक आहे ना सर. मग आता मला एक सांग, हाफ सेम आहे, व्ही सेम आहे, काय फक्त यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, सर काय लिहितात, यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. म्हणजे आधी एनर्जी होती यू, आता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. सी झालाय के टाइम्स, म्हणजे एनर्जी काय झाली, के टाइम्स. आलं का लक्षात. येस सर, लक्षात आले सर. इलेक्ट्रिक फील्डचा कुठला फॉर्म्युला वापरशील बेटा, इलेक्ट्रिक फील्ड असते पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्डचा, बरं का. मग आता एक लक्षात ठेवा, पोटेन्शियल बाय डिस्टन्स म्हटलं ना, येस सर एकदम बरोबर बोलताय तुम्ही. मग आधी इलेक्ट्रिक फील्ड जर ई होती, तर नवीन इलेक्ट्रिक फील्ड किती झाली, ती ईच राहणार आहे. त्याचं कारण ना तर तू डिस्टन्स बदलला, ना तर तू पोटेन्शियल बदललं. आर यू गेटिंग इट. अत्यंत मोठ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला, सर. असं केलं तर की आधी आपण स्लॅब टाकला, आणि त्याच्यानंतर स्लॅब काढला, मग काय होईल ते एक लक्षात ठेव. पोटेन्शियल तर सेम राहतं, कॅपॅसिटन्स काय होईल, जर आधी कॅपॅसिटन्स सी पकडला तर इथे काय 1/k होऊन जाईल, सी बाय के, कॅपॅसिटन्स 1/k होऊन जाईल. अच्छा, चार्ज पण 1/k होऊन जाईल. अच्छा सर, एनर्जी पण 1/k होऊन जाईल. याच्या कंपॅरिझन मध्ये म्हणतोय मी तुला. अच्छा, ही इलेक्ट्रिक फील्ड तेवढीच राहील, ठीक आहे ना, तेवढीच राहील. क्वेश्चन करून बघू. त्याच्या आधी बघा अजून एक केस आहे, दुसरी काय केस आहे सर, बॅटरी डिस्कनेक्टेड. म्हणजे नीट लक्ष द्या, म्हणजे आपण काय केलं सर तुम्ही, आपण असं केलं की कॅपॅसिटर लावला, पोटेन्शियल डिफरन्स व्ही, ठीक आहे, बरोबर आहे सर. आता काय केलं, बॅटरी डिस्कनेक्ट केली, आधी कॅपॅसिटरला चार्ज केलं, नंतर बॅटरी डिस्कनेक्ट केली आणि नुसता कॅपॅसिटर आहे आता, आणि त्याच्या आतमध्ये डायलेक्ट्रिक टाकला. अशा वेळेस बाळा काय कॉन्स्टंट राहतं ना सर, अशा वेळेस क्यू कॉन्स्टंट राहतो. काय कॉन्स्टंट राहतं, क्यू कॉन्स्टंट राहतो. याचा अर्थ आधी जर चार्ज क्यू होता तर आता पण क्यूच राहील. का, कारण कॅपॅसिटर, आयसोलेटेड कॅपॅसिटर मध्ये कधी चार्ज बदलत नाही, तो सेम राहतो. बॅटरी जर कनेक्टेड आहे तर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट, बॅटरी कनेक्टेड नाही तर चार्ज कॉन्स्टंट, विषय संपला, ठीक आहे. कॅपॅसिटन्स, तर आधी कॅपॅसिटन्स जर सी होता तर आता डायलेक्ट्रिक टाकल्यावर के सी झाला, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर. पोटेन्शियल डिफरन्स सांगा, आता एक लक्ष ठेव. परत जर पाठ नाही करायचं, मी तुला काय सांगतोय, क्यू इज इक्वल टू सीव्ही, काय कॉन्स्टंट आहे, क्यू कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी.
पोटेन्शियल डिफरन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. दिसतंय का तुला? याचा अर्थ मी असं म्हणतोय की पोटेन्शियल डिफरन्स आधी जर व्ही होतं तर आता केव्ही नाही होणार, केव्ही नाही होणार. अरे सी के सी टाइम झालाय ना, सी के टाइम झालाय ना, म्हणजे पोटेन्शियल 1/k होणार आहे. इन्व्हर्स कॅपॅसिटन्स वाढला तर पोटेन्शियल कमी होईल. ठीक आहे ना? ओके सर, एकदम खतरनाक सर. सर एनर्जी सांगा तुम्ही. एनर्जीचा फॉर्म्युला लिहिशील Q²/2c, कारण चार्ज कॉन्स्टंट आहे. चार्ज कॉन्स्टंट आहे, हाफ CV² नाही लिहायचा. ठीक आहे, म्हणजे U इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/c. बरोबर आहे का सर? बरोबर आहे का सर? एकदम बरोबर बोलताय सर तुम्ही. याचा अर्थ आधी जर पोटेन्शियल एनर्जी U होती तर आता किती झाली सर? U/k झाली. U/k, कारण कॅपॅसिटन्स k टाइम झाला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 1/k टाइम झाली. सर इलेक्ट्रिक फील्ड बडा, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला सांग. सर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे V/d. बरोबर, म्हणजे मी म्हणू शकतो D तर कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V म्हणजे आधी जर इलेक्ट्रिक फील्ड E होती तर पोटेन्शियल किती टाइम झाले सर? 1/k, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड झाली पाहिजे 1/k. हे टेबल स्वतः एकदा समजून घ्या, लॉजिक समजून घ्या, त्याला फील करा, मग तुमच्या डोक्यात बसेल. ठीक आहे ना? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दरवर्षी प्रश्न येतात, फिक्स असतो प्रश्न. बघा, एक लक्ष द्या. डायलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्युस्ड बिटवीन द प्लेट ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर, चार्ज कॅपॅसिटर. आता काय चेंज करणार नाही. इथं दिलंय का बॅटरी कनेक्टेड आहे? दिलंय का? नाही दिले. तर मग इथं दिलं नाहीये तर आपण अज्युम करतो की ते आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड म्हणजे बॅटरी कनेक्टेड नाहीये. ठीक आहे ना? बॅटरी कनेक्टेड नाहीये. मग काय चेंज नाही करत? चार्ज चेंज करत. बॅटरी नसली तर चार्ज चेंज करत. बरोबर. येस सर. हे बघ, इथं काय बघा, आता इथे उलटी केस दिली आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज बाय बॅटरी रिमेन्स कनेक्टेड. घे, बॅटरी कनेक्टेड आहे. द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स अँड देन टेकन आउट. आधी त्यांनी इन्सर्ट केला आणि मग टेकन आउट केलं. मी तुम्हाला काय शिकवले? आधी नव्हता, नंतर होता. त्यांनी काय केलं होतं? आधी डायलेक्ट्रिक आहे, नंतर नाहीये. तर आता ते म्हणतायत इलेक्ट्रिक फील्डला काय होतंय? इलेक्ट्रिक फील्डला तर घाबरायचं नाही. हा टेबलकडे जा, परत टेबलकडे जा. मला सांग की बॅटरी कनेक्टेडची जी केस होती त्याच्यामध्ये आफ्टर आणि बिफोरची जी इलेक्ट्रिक फील्ड ती बदलली का? नाही बदलली. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड सेम राहणार आहे. आता ऐक, जर त्यांनी विचारली की आता हे आफ्टर बिफोर आहे बरं का, आफ्टर बिफोर आहे, एनर्जीला काय झालं असतं? ते एनर्जी 1/k टाइम झाली असते. सुरुवातीला जी एनर्जी होती जेव्हा डायलेक्ट्रिक स्लॅब मध्ये होता, ती जी एनर्जी होती त्याच्या 1/k झाली असती. इकडे k मल्टिप्लाय ना, तिकडे डिवाइड होऊन जाईल. अरे हो की नाही? ही कमी येणार आहे बाळा, ही कमी आहे. ते एनर्जी 1/k झाली असते. विचारलं तर, जर त्यांनी विचारला चार्ज, तो 1/k झाला असता. ठीक आहे, जर त्यांनी विचारलं कॅपॅसिटन्स, ते 1/k झालं असतं. अरे हो की नाही? म्हणजे हे सगळं रिड्यूस झालं असतं. काय सर? पोटेन्शियल एनर्जी रिड्यूस, चार्ज रिड्यूस, कॅपॅसिटन्स रिड्यूस. पोटेन्शियल डिफरन्सला फरक पडत नाही, है ना? काय बोललो मी? पोटेन्शियल एनर्जी, चार्ज आणि कॅपॅसिटन्स रिड्यूस झालं असतं. ठीक. ओके सर, कळालेले. म्हणजे आन्सर काय? रिमेन्स सेम. पण मी सगळं पीएचडी करून दिलं तुला. पीएचडी करून दिलेली आहे. बघा. एक कुठला पण क्वेश्चन करून टाका, कुठला पण करून देतो. पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज अँड देन आयसोलेटेड, म्हणजे चार्ज कॉन्स्टंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कनेक्ट? काय करेक्ट नाहीये? सेपरेशन इन्क्रीज केलं. आता इथे हे सर तुम्ही शिकवलंच नाही, सेपरेशन इन्क्रीज केलं. अरे बाळा, पण तुला हे सांगितलं होतं मी, Q = CV सांगितलं होतं सर, हे तर सांगितलं होतं तुम्ही. आणि Q कॉन्स्टंट आहे. अरे दरवेळेस डायरेक्ट क्वेश्चन थोडी डोकं लावशील की नाही स्वतःचं? Q कॉन्स्टंट आहे. आता म्हणजे मी म्हणू शकतो सर V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. अरे हो की नाही? येस सर. आता मला सांग, C काय बेटा? ε0 A/d. जर तू D वाढवला, तेच म्हणतायत ना सेपरेशन वाढवल्यानंतर C काय होतो? कमी होतो. मग जर C कमी झाला तर पोटेन्शियल डिफरन्स वाढेल. बाकी सगळं सेमच आहे. म्हणजे बाकी सगळं म्हणजे असं लॉजिक काम करतं. आता बघा बरं, पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीजेस, बिलकुल नाही. पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीजेस, बरोबर. ठीक आहे ना? चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. अच्छा, नॉट करेक्ट विचारले. नॉट करेक्ट विचारले ते काय? पोटेन्शियल डिक्रीजेस, नॉट करेक्ट. बाकी सगळं करेक्ट आहे. कॅपॅसिटन्स डिक्रीजेस, हा होतोच आहे ना, कॅपॅसिटन्स डिक्रीज होतोय, पोटेन्शियल वाढायला लागली. कोणी जर मला विचारलं असतं एनर्जी, अरे घाबरतो का? एनर्जीला घाबरतो का मी? एनर्जीला घाबरतो का? Q²/2c. लॉजिक बरोबर आहे ना? Q कॉन्स्टंट, टू कॉन्स्टंट, एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. डिस्टन्स वाढला, कॅपॅसिटर कमी झालं, कॅपॅसिटन्स कमी झालं तर एनर्जी वाढते. आर यू गेटिंग इट? विचार कर बेटा, विचार कर, तरच क्वेश्चन येईल, त्याशिवाय येईना. हे करत बस. आता वी आर इन टू द लास्ट मोड अँड दॅट इज एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर.
अत्यंत महत्वाचं, इथून पण प्रश्न येतात. हे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. 100% तुम्हाला येईल. लक्ष द्या. सगळ्यात पहिले बाळा, हे कॅपॅसिटर आहे. तर आपण एक पकडतो कॅपॅसिटरचा पोटेन्शियल डिफरन्स. काय असतो तो असतो पॉझिटिव्ह प्लेटचं पोटेन्शियल मायनस निगेटिव्ह प्लेटचं पोटेन्शियल. ठीक आहे ना, हे असतं. याच्यावर आपण सीईटीने प्रश्न विचारलाय. कॅपॅसिटन्सचा जो एनर्जीचा फॉर्म्युला आहे, यू म्हणतो मी त्याला, पोटेन्शियल एनर्जी किती असते सर? ती हाफ इंटू CV स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला असतो. व्ही इज व्हॉट? व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट्स. अजून एक फॉर्म्युला असतो, याला असंही लिहू शकता तुम्ही. कसं लिहू शकता सर? क्यू स्क्वेअर अपॉन 2C. ठीक आहे, क्यू स्क्वेअर अपॉन 2C. याला असंही लिहू शकता QV अपॉन 2. QV अपॉन 2. सगळे सेम फॉर्म्युले. हा एकदम सिंपल आहे. पण ह्याच्यावर थोडी सीईटी लगेच प्रश्न विचारणार आहे. मग तुम्हाला काय काय विचारतील बघा इकडे. आता लक्ष द्या. सगळ्यात आधी तुम्हाला विचारतील, तुम्हाला माहिती पाहिजे एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी. तर व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? बघा, एनर्जी डेन्सिटी म्हणजे असते पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे ना, पर युनिट व्हॉल्यूम. इथे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. हे काय सर? व्हॉल्यूम आहे, पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे. ठीक आहे ना. याचा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचा, हाफ एप्सिलॉन नॉट ई चा स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट सीईटी प्रश्न विचारणार. ई काय सर? इलेक्ट्रिक फील्ड. सर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला सांगा. सर आम्हाला काहीच येत नाही. तर बाळा असते सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. सिग्मा अपॉन एप्सिलॉन. सर सिग्माला तोडा बरं तुम्ही. सिग्माला तोडल्यावर क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजे क्यू अपॉन ए असतो, सरफेस चार्ज डेन्सिटी. ठीक आहे ना. आता हे ई ची व्हॅल्यू याच्यात टाकायची आणि तो पण एक एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला असा पण विचारू शकतात, इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म्स मध्ये, हा चार्जच्या टर्म मध्ये विचारलं, चार्ज आणि एरियाचा तिथे व्हॅल्यू टाकायची. आर यू गेटिंग इट? येस. आता एक गोष्ट तुला अजून सांगायची. काय सांगायची? की एक असतं बेटा फोर्स बिटवीन प्लेट ऑफ कॅपॅसिटर. बिटवीन प्लेट ऑफ कॅपॅसिटर. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय असतो लक्षात ठेव. फोर्स बिटवीन प्लेट ऑफ कॅपॅसिटर म्हटलं तर काय करशील तू? तर चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड डिवायडेड बाय 2. ठीक आहे ना. बाय 2 का आलं हे जाऊ दे, खड्यात जाऊ दे, तो आता फक्त लक्षात ठेव. तर F इज इक्वल टू क्यू. इलेक्ट्रिक फील्डला काय लिहिशील? इलेक्ट्रिक फील्डला लिहू शकतो सर मी सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. 2 एप्सिलॉन नॉट. आता सिग्माला जर क्यू अपॉन ए टाकला तर इथे येईल क्यू स्क्वेअर अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. तुला फॉर्म्युला दिसून जाईल, कुठे ना कुठे तुला हे बघायला मिळेल. 100% मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे ना सर? येस सर. आता हे महत्वाचं आहे. स्पेशल केसेस फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी, कोणासाठी नाही, फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी. काय स्पेशल केसेस आहे? नीट ऐका. जेव्हा दोन कॅपॅसिटन्स त्यांचा कॅपॅसिटन्स दिलाय आणि पोटेन्शियल दिले. ठीक आहे ना. तुम्हाला कॅपॅसिटन्स देतील, पोटेन्शियल डिफरन्स देतील. इकडे कॅपॅसिटन्स देतील आणि याचा पोटेन्शियल डिफरन्स देतील. त्यांना जेव्हा आपण कनेक्ट करू, त्यांना जेव्हा काय करायचं सर? कनेक्ट करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. कनेक्ट केल्यानंतर कॉमन पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. कॉमन पोटेन्शियल डिफरन्स त्याचा काय फॉर्म्युला आहे? त्याचा फॉर्म्युला आहे सर C1V1 प्लस ऑर मायनस C2V2 अपॉन C1 प्लस C2. सर हे प्लस ऑर मायनस काय? प्लस ऑर मायनस म्हणजे प्लस, इथे प्लसचा अर्थ काय होतो? प्लस म्हणजे सेम पोलॅरिटी. ठीक आहे. मायनस म्हणजे अपोजिट पोलॅरिटी. म्हणजे कॅपॅसिटरच्या प्लेट्सला कनेक्ट करताना असं होऊ शकतो की मी याचा पॉझिटिव्ह कनेक्ट केलं, त्यावेळेस इथे प्लस येणार. पण जर याचा पॉझिटिव्ह आणि याचा निगेटिव्ह कनेक्ट केला, याचा पॉझिटिव्ह आणि याला फिरवून याचा निगेटिव्ह कनेक्ट केला, तर इथे मायनस येईल. आर यू गेटिंग इट? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा इतका जादुई फॉर्म्युला आहे की एकदा तुला जर पोटेन्शियल आलं तर ते विचारतील फाइंड द चार्ज ऑन C1. तर तू डायरेक्ट म्हणशील, डोळे बंद करून म्हणशील, काय म्हणेल सर मी? तर Q1 डॅश इज इक्वल टू C1, याचा जो काही कॅपॅसिटन्स असेल इंटू व्ही तर तुला माहिती काय. तसंच Q2 डॅश विचारला तर C2 इंटू व्ही. बरेचदा सीईटी काय करेल, कोणाला सांगायचं नाही, बरेचदा सीईटी काय करेल, म्हणेल अन अनचार्ज्ड कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अनदर कॅपॅसिटर विच इज चार्ज, असं तसं हजार गोष्टी म्हणेल. तर अनचार्ज्ड कॅपॅसिटर जर म्हटला, अनचार्ज्ड तर तिथे व्ही ची व्हॅल्यू किती टाकशील? सपोज हा अनचार्ज आहे तर V1 इज इक्वल टू 0 टाकायचं. आर यू गेटिंग इट? बाकी काही बदलत नाही. क्वेश्चन केला तर तुम्हाला कळेल काय असतं हे. त्याच्यानंतर फायनल एनर्जी विचारतील, या कॉन्फिगरेशनची फायनल एनर्जी. तर फायनल एनर्जी काय बेटा? फायनल एनर्जी येईल सर U इज इक्वल टू तर हे येतं हाफ इंटू, हे पॅरलल मध्ये असते म्हणून C1 प्लस C2 इंटू V स्क्वेअर. ठीक आहे ना. हाफ इंटू C1 प्लस C2 यांचा जो काही कॅपॅसिटन्स आहे तो ऍड करायचा आणि इंटू V चा स्क्वेअर.
इंटू कितीचा सर, कॉमन पोटेन्शियलचा स्क्वेअर, कारण याची कॅपॅसिटन्सची एनर्जी आणि याची आपण ऍड करतो. आता इथे लॉस इन एनर्जी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2025 ला जे नवीन टाईपचे प्रश्न आलेत ना, इथे हा फॉर्म्युला कामी येईल. काय फॉर्म्युला कामी येईल सर? लॉस इन पोटेन्शियल एनर्जी असतो इथे, जो लॉस इन पोटेन्शियल एनर्जी असतो हा तर झाला फायनल एनर्जी. लॉस आता फायनल मायनस इनिशियल करू नका, डायरेक्ट फॉर्म्युला सांगतोय, लक्षात ठेवा. हाफ C1 C2 अपॉन C1 प्लस C2. पण आता इथं सर काहीतरी लिहित आहेत एकदम महत्वाचं, V1 मायनस प्लस V2 चा स्क्वेअर. सर आता इथे तुम्ही -1 का लिहिलं? लक्षात ठेव. आता इथे चुका करू नको, इथं मायनस म्हणजे काय? इथं मायनस म्हणजे सेम पोलॅरिटी. मायनस तेव्हा लिहिशील जेव्हा सेम पोलॅरिटी असेल तेव्हा, आणि प्लस तेव्हा लिहिशील जेव्हा डायरेक्ट प्लस टाकायचं जेव्हा अपोजिट पोलॅरिटी. हे विसरू नको. जर अपोजिट पोलॅरिटी वाले तू कनेक्ट केले ना तर जास्त एनर्जी लॉस होतो. आर गेटिंग इट? जास्त एनर्जी लॉस होतो. अपोजिट पोलॅरिटी म्हटलं तर इथे मायनस प्लस का लिहिलंय? कारण इथं प्लस कधी जेव्हा अपोजिट पोलॅरिटी आणि मायनस कधी जेव्हा सेम पोलॅरिटी. आर गेटिंग इट? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं काय मी तुला सांगितलंय. हा लॉस इन एनर्जी हा फॉर्म्युला फक्त इथेच कामाचा नाहीये. हा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये ते अँग्युलर काय म्हणतात त्याला, कोलिजन मध्ये पण येतो. हे इनइलास्टिक कोलिजन मध्ये पण एनर्जी लॉसचा फॉर्म्युला आहे. जर तुम्ही लॉज ऑफ मोशन केला असेल तुम्हाला माहिती असेल. एक शेवटची केस सांगतो, स्पेशल केस आहे. हे डायरेक्ट प्रश्न विचारते सीईटी. म्हणते बॅटरी कनेक्टेड आहे आणि प्लेटचं सेपरेशन वापरलं. काय केलं? प्लेटचं सेपरेशन इन्क्रीज झालं. आधी D1 होता, आता D2 झालं. सीईटी विचारेल वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. वर्क डन शब्द वापरेल, एजंट करेल वर्क डन किंवा बॅटरी करेल, कोणी पण करू शकतं. अशा वेळेस वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? तो असतो फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे सर, ती कशी काढायची? जो काही त्याचा मॅग्निट्यूड आहे कशी काढायची, कसं करायचं? आता इथे काय फॉर्म्युला बनेल, कारण हे पॅरलल मध्ये म्हणजे मी लिहिल हाफ इंटू फायनल म्हणजे C2 मायनस C1 इंटू V स्क्वेअर है ना. असं काय लिहिलं सर तुम्ही? कारण इथे काय होतं बेटा, हाफ इंटू C2 इंटू V स्क्वेअर मायनस हाफ इंटू C1 इंटू V स्क्वेअर. ठीक आहे ना, म्हणून ते कॉमन आलं V असं आलं. ठीक आहे, कारण पॅरल मध्ये म्हणून हा V स्क्वेअर वाला फॉर्म्युला लावला. आता तुम्हाला C1 C2 तर लिहिता येईल. तुम्ही C1 लिहाल एप्सिलॉन नॉट A बाय D1 आणि C2 किती लिहाल सर? C2 लिहाल एप्सिलॉन नॉट A बाय D2. इथून येऊन जाईल. ठीक आहे ना. आता ऐका दुसरी गोष्ट, सपोज जर त्यांनी म्हटलं असतं की आता डायलेक्ट्रिक टाकला, डिस्टन्स न वाढवता डायलेक्ट्रिक टाकला, काय केलं सर? डायलेक्ट्रिक टाकला, तरी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरायचा. द फॉर्म्युला रिमेन्स सेम. इथे फक्त कॅपॅसिटन्स बदलून जाईल. सपोज जर डायलेक्ट्रिक टाकला असता तर C1 किती आला असता? C1 आला असता एप्सिलॉन नॉट A बाय D. आणि सर C2 किती आला असता? C2 आला असता बेटा K टाइम्स एप्सिलॉन नॉट A बाय D. फक्त डायलेक्ट्रिक टाकला तर फक्त C2 आणि C1 ची व्हॅल्यू टाकायची आणि बाकी आन्सर येऊन जाईल. जर सिरीज मध्ये असले तर सिरीजमध्ये कधी असं देतील की कॅपॅसिटरला आधी चार्ज केले आणि त्याच्याकडे सपोज कॅपॅसिटरकडे चार्ज क्यू आहे आणि आता काय केलं, चार्ज क्यू असताना आयसोलेटेड असताना कॅपॅसिटरला ओढलं किंवा इलेक्ट्रिक टाकला. इथे पण तेच येईल. इथे पण जो वर्क डनचा फॉर्म्युला येईल दॅट इज अगेन U2 मायनस U1. पण आता इथे लिहिताना काय लिहायचं बाळा? इथे लिहिताना लिहिशील सर, इथे लिहिताना लिहायचा U2 मायनस U1 म्हणजे Q स्क्वेअर अपॉन 2C2. हा मला लिहावा लागेल U2. Q स्क्वेअरच्या टर्म मध्ये का लिहिला? कारण ते आयसोलेटेड म्हणून चार्ज कॉन्स्टंट असतो म्हणून मायनस Q स्क्वेअर अपॉन 2C1. आलं लक्षात? येस सर. C1 C2 ची व्हॅल्यू हेच टाकायचं. C1 C2 सेम राहील फॉर्म्युला, आणि जर फक्त डायलेक्ट्रिक टाकलं तर हा फॉर्म्युला सेम राहील. याचे क्वेश्चन करून बघा, मग तुम्हाला मजा कळेल की सरांनी काय डिस्कस केले म्हणून आतापर्यंत. ठीक आहे ना. जेवढे फॉर्म्युले पाठ झाले तेवढे फॉर्म्युले पाठ करा, थोडं ऍब्झॉर्ब करा लेक्चरला. हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. नाही आले तर MST CET PYQ PPT मध्ये बघा कसं सॉल्व्ह करायचे. देन एव्हरीथिंग यू विल गेट. बघा हा पण प्रश्न, हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला हे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? की जेव्हा एखादी बॅटरी कॅपॅसिटरला चार्ज करते तेव्हा वर्क डन बाय द बॅटरी किती वर्क डन करते सर? तर बॅटरी पूर्ण वर्क डन करते. पूर्ण म्हणजे CV स्क्वेअर. पण कॅपॅसिटर मध्ये जी एनर्जी स्टोअर होते कॅपॅसिटरमध्ये ती किती होते? ती होते हाफ CV स्क्वेअर. आणि जी हीटच्या फॉर्म मध्ये जी लॉस्ट होते ती असते बेटा, किती? हाफ CV स्क्वेअर. याच कन्सेप्टवर सीईटीने प्रश्न विचारलाय. सीईटी म्हणते रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड टू द वर्क डन बाय द बॅटरी विल बी.
एनर्जी स्टोर टू द वर्क डन बाय बॅटरी विल बी, त्याचा आन्सर 1/2 येत, 1/2 येत. ठीक आहे ना, कारण वर्क डन तर एवढं झालं, पण एनर्जी स्टोर किती बेटा, एनर्जी स्टोर अर्धी झाली. ठीक आहे, बाकी हा क्वेश्चन बघून घ्या, पॉज करा, वाचा वाचा. हे तेच आहे की इथे बघा पॉझिटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट केलाय, निगेटिव्ह टर्मिनलला. ठीक आहे, आणि काय विचारले, फायनल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन. सरांनी डायरेक्ट फॉर्म्युला देऊन ठेवलाय तुम्हाला, डायरेक्ट फॉर्म्युला देऊन ठेवलेला आहे. फायनल एनर्जी कशी काढायची अशा वेळेस, हाफ C1 + C2 × V चा स्क्वेअर, आणि V कसा करायचा, सगळं केलंय, सगळं झालंय रे बाबा, सगळं झालेलं आहे बाबा, सगळं झालेलं आहे. बघा हे असे प्रश्न, एनर्जी स्टोर्ड इन द नेटवर्क, एनर्जी स्टोर्ड इन द नेटवर्क, असे नेटवर्क दिलेले असतील तुम्हाला, नेटवर्क. ठीक आहे ना, जेव्हा पण नेटवर्क दिलेले असतील, नेटवर्क, तर C इक्विव्हॅलेंट अशा याचा काय कसं करायला, हाफ × C इक्विव्हॅलेंट × V चा स्क्वेअर. हे प्रश्न करून बघा, याच्यात C इक्विव्हॅलेंट फाइंड करायचा आणि × V चा स्क्वेअर करायचा. C इक्विव्हॅलेंट फाइंड करता येईल तुला, हे दिसतंय का तुला, हे 2C आणि C, हे 3C येते, हे 3C येतं, हे 3C येतं. ठीक आहे ना, हे 3C येतं, हे 3C, पुन्हा हे काय सिरीज मध्ये, मग हे करत बसा तुम्ही, 3C 3C 6C, हे करत बसा. हे पण करा, हे पण करा, हे पण करा सर, हे पण करा, हे पण करा, हे पण होऊन जाईल, हे पण होऊन जाईल. बघा, एनर्जी स्टोर्ड इन द सर्किट इज, एनर्जी स्टोर्ड इन द व्हेन 3 कॅपॅसिटन्स C 2C and 3C आर कनेक्टेड इन सिरीज. काय सांगितलं त्यांनी, C 2C 3C याला सिरीज मध्ये कनेक्ट केलं, हे सिरीज मध्ये कनेक्ट केलं, म्हणजे इथं कुठेतरी बॅटरी असेल, इथं बॅटरी लपलेली आहे आपली, है ना, इथं कुठेतरी बॅटरी लपलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एनर्जी विचारली, टोटल एनर्जी विचारली, त्याचा तुम्ही काय करायचं, C इक्विव्हॅलेंट काढून घ्यायचं. याचा C इक्विव्हॅलेंट काढता येईल का तुम्हाला, मी सांगितलं होतं कसं काढायचं. C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय असतो, असे 3 दिले असतील तर 1/C + 1/2C + 1/3C. हे कॅल्क्युलेट मार, हे कॅल्क्युलेट मार, आणि अशा वेळेस फॉर्म्युला लावायचा, हाफ × C इक्विव्हॅलेंट × V चा स्क्वेअर. सॉल्व कर, सॉल्व कर, सॉल्व कर, सॉल्व कर. दॅट इज द एंड ऑफ द कॅपॅसिटर, दॅट इज द एंड ऑफ द कॅपॅसिटर. सगळे शस्त्रास्त्र दिलेले मी तुला, आणि काही मी थोडे पण चालवून दाखवले. आधी तुला चालवावं लागतील, मगच तुला विश्वास बसेल. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये या टॉपिकला पक्क करा, नक्की तुम्हाला मार्क्स मिळतील. आणि जर नेक्स्ट टॉपिक तुम्हाला YDSC पाहिजे असेल आणि याचा तुम्हाला फायदा आला असेल, तर कमेंटमध्ये आग लावून टाका, सर YDSC, सर YDSC, सर YDSC, YDSC, म्हणजे लगेच घेऊन येतोय YDSC. आणि YDSC पण हेवी टॉपिक आहे, तिथून 2 प्रश्न पक्के आहे. ऑल द बेस्ट, अभ्यास करत राहा.